नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही थंबनेल पाहिल्याप्रमाणे की जी आहे महिला व बालविकास विभागाकडून जी योजना आलेली आहे की तुम्ही पाहिल्याप्रमाणे माझी लाडकी बहीण म्हणजेच ही योजना हिच्यामध्ये 1500 रुपये दर महिना दिला जाणार आहे. ठीक आहे महिलांना. पण याच्या आधी कुठे अर्ज भरायचा ह्या मागच्या व्हिडिओला मला कमेंट आलेल्या आहेत. अर्ज ऑनलाईन आहे का? तर मी सांगणार आहे हो, अर्ज ऑनलाईन आहे. याची एक वेबसाईट पण आहे आणि ॲप पण आहे. ठीक आहे. तर तुम्हाला अर्ज कसा भरायचा ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन माहितीसाठी. ठीक आहे. भरपूर जण सबस्क्राईब करत नाही म्हणजे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचत नाही आणि त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे आत्ताचा खाली सबस्क्राईब बटन आहे ते क्लिक करा. ठीक आहे. आणि चॅनलला एक व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ एक स्टार्ट करूया. या ठिकाणी सगळ्यात पहिले तुम्हाला योजनेचे लाभार्थी कोण होऊ शकतात हे सांगून देतो की 21 ते 60 वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्वा आणि निराधार महिला या ठिकाणी होणार आहेत. योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता या ठिकाणी तुम्हाला सांगितलेली आहे. रहिवासी, महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे. या ठिकाणी किमान वयाची अट 21 ते 60 वर्ष हेच आहे. ते 2.5 लाखाच्या पेक्षा जास्त उत्पन्न नसावे, 5 एकर जास्त जमीन नसावी नावावर. ठीक आहे. तर ह्या झाल्या, हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे याची सांगायची गरज नाही. पात्रता झाली. अपात्रता देखील समजून घ्या. या ठिकाणी 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न पाहिजे. ठीक आहे. ज्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत, आयकरदाता म्हणजे त्यांचं उत्पन्न जास्त आहे. ज्या कुटुंबातील सदस्य नियमित कार्यक्रम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, सरकारी नोकऱ्याला आहेत ते अर्ज भरू शकत नाहीत. महिन्याला शासनाच्या इतर विभागांतर राबविता येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 रुपयापेक्षा जास्त लाभ घेतला असेल. म्हणजे समजा तुम्हाला जर डोल येत असेल, ठीक आहे, डोल हा तुमचा 1500 रुपये, तर तुम्हाला ही योजना नाही आहे. ठीक आहे. हे देखील सांगतोय. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहे यांना देखील नाही आहे. ठीक आहे. तर चला आता मी या ठिकाणी सांगतो की ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करायचे. तर ठीक आहे. तर सगळ्यात पहिले काय करायचं आहे, तुम्हाला या ठिकाणी एक ॲप आहे. काय नाव आहे त्याचं? नारी शक्ती दूत. ठीक आहे. नारी शक्ती दूत हे प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे. नारी शक्ती दूत. ठीक आहे. तर हे ॲप घ्यायचं आहे किंवा याची वेबसाईट देखील आहे नारी शक्ती दूतची, यामध्ये देखील जाऊ शकता. आता फक्त रजिस्ट्रेशन करून ठेवायचं. डॉक्युमेंट ते अपलोड करण्यासाठी अजून वेबसाईट स्टार्ट झालेली नाही. या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आणि तुमचं लॉग इन या ठिकाणी करून घ्यायचं आहे. OTP तुमच्या मोबाईलवर येईल. तर मी करून घेतो आहे, पहा. तर या साईडला कधी कधी प्रॉब्लेम येतो, म्हणजे हे काय होतं की लॉग इन होत नाही. ठीक आहे. लॉग इन बटन म्हणजे तुम्हाला ट्राय करत राहायचं आहे आणि या ठिकाणी काय करायचं आहे, तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो फिलअप करायचा. लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं. तुमच्यासमोर OTP येईल. OTP याच्यामध्ये टाकून तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन, तुमचं नाव, ती संपूर्ण माहिती भरायची आणि रजिस्ट्रेशन करून ठेवायचं आहे ह्या ॲपमध्ये. पुढची माहिती आपल्या चॅनलवर येणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढचं डॉक्युमेंट कसे अपलोड करायची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर येणार आहे, त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करून धन्यवाद.